नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवी कथा तुमच्यासाठी घेऊन आलोय। कथेचं नाव आहे माळावरची हाडळ। माळावरची हाडळ। शेवटी ज्याची भीती होती तेच झालं। बनूबाईला तिच्या नवऱ्याने संपत म्हणजेच संपाने घराबाहेर काढले। कधी स्वप्नातही या गोष्टीचा बनूबाईने विचार केला नव्हता। संपत सोबत मोठ्या थाटामाटात तिच्या आईवडिलांनी बनूबाईचं लग्न लावून दिलं होतं। बनूबाई तशी 5वी शिकली होती आणि संपत 7वी। दोघंही एकमेकाला अनुरूप होती। बनूबाईचं लग्न झालं आणि ती सासरी आली। सासरी घरी एकटी सासू आणि नवरा संपत। तसा बनूबाईचा संसार सुखाचा चालला होता। नवरा लय श्रीमंत पण नव्हता आणि गरीब पण नव्हता। घरचं बरं होतं। नवरा घरीच शेतीसाठी बैलांना लागणारी कासरे, दोरखंड, चराट गह्याळापासून तयार करी व बाजारात व गावात नेऊन विकत असे। बनूबाई पण घरीच शिंदडीच्या फडाच्या केरसुण्या बनवीत। त्या पण त्याच्यासोबत विकायला देई, तर कधी स्वतः पण बाजारात जाई। तो काळच तसा होता। घरटी 2-4 बैल, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, बकरी ही होतीतच। एकूण बनूबाईचा संसार सुद्धा सुखाचा चालला होता। पण लग्नाला 4 वर्ष झाली, पण घरात काय पाळणा हलत नव्हता। नातवाचं तोंड बघायला मिळेल या आशेवरच सासूने जीव सोडला। पण बनूबाईला पोरबाळ नाहीच झालं। त्यातच संपाला दारूचं व्यसन लागलं। पाहुणी रावळी संपाला सांगत होती, दुसरं लगीन कर, दुसरं लगीन कर। पण आज ना उद्या पोर होईल या आशेवर संपा होता। कसा बसा संसार चालवित होता। पण बनूबाईच्या नशिबात काय नको तेच मांडलं असावं। बनूबाईच्या अंगावर अचानक पांढरे कोड उठायला लागले। डॉक्टर केले, वैद्य झाले, देवदेवस्की झाली, पण बघता बघता कोड वाढतच गेले व बनूबाई त्यामुळे कुरूप दिसायला लागली। त्यात संपाचं दारूचं व्यसन पण वाढतच गेलं। संपाचं आणि बनूबाईचं रोज कोणत्या ना कोणत्या कारणानं खटकं उडायला लागलं। हळूहळू गोष्टी मार झोडीपर्यंत गेल्या। नवऱ्याचा मार खात बनूबाई संसाराचा गाडा वडत होती। पण एक दिवस ज्याची भीती होती तेच झालं आणि एक दिवस संपानं दुसरं लगीन करून कुठली तरी एक नवीनच बाई घरात तो घेऊन आला। तोपर्यंत बनूबाईचं कोड एवढं वाढलं होतं ती आता संपूर्ण पांढरी फटक दिसायला लागली होती। आता बनूबाईला नवीन सवत घरात आली होती। सगळा कामधंदा बनूबाईच करत होती आणि त्यात सवती मत्सर हळूहळू वाढत होता। हळूहळू सवतीत भांडण व्हायला लागली आणि प्रत्येक वेळेला बनूबाईचं मार खाऊ लागली। त्या दिवशी अचानक वळीवानं आभाळ भरून आलं। वारंही जोरात वाहत होतं। त्या वाऱ्यात घरावर सुकायला ठेवलेलं वाक उडून जाऊ लागला आणि थोड्याच वेळात पावसानं धाड धाड कोसळायला सुरुवात केली। कामाच्या व्यापात बनूबाईचं तिकडं लक्षच नव्हतं आणि तेवढ्यात मंगलने म्हणजेच बनूबाईच्या सवतीनं आवाज दिला, अहो तो घरावरचा वाक काढा आधी, कळत नाही वय पाऊस आलाय ते। यावर बनूबाई बोलली, तुला काय हात नाहीत का? मी मसरं गोट्यात बांधती दिसत नाही वय? काढ की तू काढलं तर काय होतंय? आणि यावर भांडण विकोपाला गेलं। पाऊस वाढत होता। सारा वाक भिजला। कसा तरी बनूबाईनं तो गोळा करून घरातल्या पडवीत आणून ठेवला, पण त्यातून आता पाणी गळत होतं। सांच्याला बाजारातून संपत घरला आला। तो पावसानं पार वाला चिंब झाला होता। त्यानं कपडे बदलली आणि तो चुलीपुढं शेकायला बसला। मंगलने त्याला चांगला दुधाचा चहा करून दिला। गरमागरम चहा पिऊन त्याला आता चांगली तरतरी आली होती। दारू जर प्याली तर घरच सोडून जाईन ही धमकी मंगलनं दिल्याने तो आता दारू पण पित नव्हता। आता घडलेली घटना मंगलने संपाला चांगलं तेल मीठ लावून सांगितले। संपा उठला व त्यानं जाऊन वाक हातात घेतला। त्यातून पाणी गळत होतं। त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि रागाच्या भरात त्यानं बनूबाईला चोपायला सुरुवात केली। बनूबाई ओरडत होती। संपानं तिला ढकलतच दरवाजा बाहेर जोरात ढकलली। जोरात धक्का देताच
बनू दरवाजाच्या चिखलात धाडकन कोसळली. जा जा तिकडं, कुठं बी काळ कर, परत घरचा उंबरा जर चढलीस तर जीवच घेईन तुझा, असं म्हणत संपानं दरवाजा लावून घेतला व कडी घातली. बनूबाई कशी तरी उठली आणि घराच्या वळचणीला उभी राहिली. अंधार दाटून आला होता. मनानं पार खचली होती. आता जगण्यात काय अर्थ नाही असं तिला वाटायला लागलं आणि ती निघाली माळावरच्या विहिरीकडं जीव द्यायला. पण माळावरच्या विहिरीकडं, तिकडं तर हाडळ आहे ना, माळावरचे हाडळ. पण हाडळ काय आणि भूत काय, आता मरायचंच म्हटल्यानंतर काय होईल ती होईल, हा उद्देश डोक्यात ठेवून ती सोंड माळाकडे निघाली. हत्तीच्या सोंडासारखी डोंगराची एक सोंड माळावर उतरली होती, म्हणून त्या शिवाराला सगळं गाव सोंडमाळ म्हणत होतं. तिथंच जनी माळणीची एक विहीर होती. विहिरीच्या बाजूलाच एक आंब्याचं मोठं झाड होतं आणि या भयान वेळी त्या आंब्याच्या झाडाखाली 2 माणसं खोडामोडा करून आंब्याच्या खोडाला टेकून बसली होती. नक्की कोण होतीत कुणास ठाऊक. त्यांच्यासोबत एक गाठोळं होतं. ते त्यांनी त्या आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी तयार झालेल्या वरच्या बाजूला खोडात ठेवलं होतं. अंधार चांगलाच दाटला होता. वारं सू आवाज करीत वाहत होतं. बारीक बारीक पाऊस पडत होता. वातावरण भयान झालं होतं. आणि त्याच वेळेला त्यांच्या कानी आवाज आला. भोकाड पसरून असं करत एक पांढरी शुभ्र आकृती वाकडी तिकडी चालत त्यांच्याकडे येत होती. वाकडं तिकडं तिचं हातपाय हालत होते. या अवेळी इकडं या रानात कोण असेल त्यांच्या मनात विचार आला आणि ती आकृती असं करत त्यांच्याकडे येत होती. तिला बघून एक जण म्हणाला, माळावरची हाडळ तर नाही ना, बुताटकी वाटती. अरे बुताटकी तर नाही ना. आणि त्याच वेळी ती आकृती जमिनीवर आडवी झाली. बनूबाईचा अंधारात पाय घसरला आणि ती जोरात चिखलात आपडली आणि तिनं मोठ्यानं आरोळी दिली. आयो! ती आरोळी ऐकताच झाडाखालची 2 जण उठली. एकानं ते गाठोडं काढायचा प्रयत्न केला, पण गडबडीत ते खाली पडलं आणि त्याच वेळी बनूबाई उठली, पुढं पाय टाकला आणि कचकन पायात काटा घुसला. बनूबाईनं वा 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 असं करून मोठ्यानं बोंब ठोकली. तिच्या त्या बोंबलण्याने ते गाठोडं तिथंच टाकून हाडळ हाडळ म्हणून दोघं पण जीव मुठीत घेऊन पळत सुटली. चा आवाज ऐकून बनूबाईनं तिकडं पाहिलं. तिनं काटा रुतलेला पाय उचलला. काटा चांगलाच पायात घुसला होता, पण मोडला नव्हता. पायातून रक्त वाहू लागलं होतं. पाय वडत वडत ती आंब्याच्या झाडाजवळ आली आणि तिला ते गाठोडं दिसलं. ती तिथंच बसली आणि गाठोडं तापसायला सुरुवात केली. ते गाठोडं बघून ती तिचं दुःख विसरली होती. तिनं अंधारातच ते तपासून अंदाज घेतला आणि गाठोड्याची तिनं गाठ सोडली. बरेचसे दागिने होते आणि काही चिल्लर व नोटा असल्याचा तिला जाणीव झाली. तिनं ते गाठोडं पटापट होतं तसं बांधलं. आता दुःखाची जागा आनंदाने घेतली होती. तिनं ते गाठोडं उचललं आणि परत निघाली. रात्रीच्या अंधारात धडपडत ती परत आली आणि घरासमोर कडब्याची गंज लावली होती. तो कडबा भिजू नये म्हणून त्यावर पत्र्याची जुनी 2 पानं टाकली होतीत. बनूबाईनं ती पानं जरा पुढं ओढलीत आणि पेंड्या काढून तयार झालेल्या खोपटात ती रात्रभर पडून राहिली. अंधारात पडली तेव्हा हाताची ढोपरं फुटली होती. मार लागला होता. काटा पायात घुसल्याने तो पण ठणकत होता, पण आता तिला त्याचं काय पण वाईट वाटत नव्हतं. रात्रभर ती तिथंच पडून राहिली व रात्र सरायची वाट पाहू लागली. आता पाऊस थांबला होता. पूर्वेकडं तांबडं फुटायला लागलं होतं. बनूबाई हळूच उठली व ती निघाली गावाकडं. आता आत गावात येताच एका घराच्या समोरील पडवीत 2 साड्या, 1 परकर आणि 2-4 कपडे व टावेल वाळत घातलेला तिला दिसला. ती हळूच त्या पडवीत शिरली आणि त्या साड्या व परकर टावेल घेऊन बाहेर पडली आणि हळूहळू चालत ती ग्रामपंचायतीच्या शेडमध्ये आली. आता चांगलंच बऱ्यापैकी उजाडलं होतं. हळूहळू गाव जागा होत होता.
बानाबाईनं गाठोडं घेतलं आणि सोडलं आणि आतला ऐवज पाहिला. तो ऐवज पाहून तिचं डोळंच दिपलं. त्यात काही सोन्याचे 10-12 डाग होते. कानातली फुलं होती, सोन्याच्या बांगड्या, लक्ष्मीहार, नेकलेस, मोहनमाळ, चांदीच्या पट्ट्या, नाकातल्या नथी आणि काय पाय असं बरंच किडूक होतं. आणि काही नोटांची गुंडाळी करून ठेवलेली बंडलं पण होती. तिनं पटकन ते गाठोडं बांधलं. कपड्यातील टावेलानं तिनं भिजलेलं सारं अंग पुसलं. त्यातीलच एक साडी नेसली. गठोड्यातील एक पैशाचा बंडल तिनं बाहेर काढला व साडीच्या कमळात ठेवला आणि गाठोडं घेऊन बनूबाईनं सरळ तालुक्याचा रस्ता धरला. 10-12 किलोमीटरची पायपीट करून बनूबाई तालुक्याला आली. ती आता चांगलीच दमली होती. तिला भूक पण लागली होती आणि आता चांगलं उजाडलं पण होतं. माणसांची वर्दळ वाढली होती. सकाळी सकाळी तिला एक हॉटेल दिसलं. बरीचशी कामगार मोलमजुरी करणारी त्या हॉटेलात जमली होती आणि चहा नाश्ता घेत होती. बनूबाई हॉटेलात शिरली. चांगला मिसळपावचा नाश्ता तिनं केला. चांगले 4 पाव खाल्ले. वरती चहा घेतला आणि कमळातून पैसे बाहेर काढून तिनं हॉटेलवाल्याला दिले व ती हॉटेलातून बाहेर पडली. तिनं एक चांगलं दुकान शोधून काढलं. त्या दुकानातून तिनं एक चांगली ताडपत्रीची पिशवी विकत घेतली. एक पितळेचा डबा विकत घेतला आणि तो सगळा ऐवज तिनं त्या डब्यात ठेवला व तो डबा तो चांगल्या ताडपत्रीच्या पिशवीत ठेवला. नंतर तिने स्वतःला एक चांगली चामड्याची चप्पल घेतली. कपड्याच्या दुकानात जाऊन 2 साड्या, 1 धोतर, 1 सदरा, 1 8 वर्षाच्या मुलाचा ड्रेस तिने विकत घेतला आणि नंतर तिने एक दवाखाना शोधला. कारण जरी ती आडाने दिसत होती तरीसुद्धा बनूबाई 5वी शिकली होती. तिला व्यवहार ज्ञान बऱ्यापैकी कळत होतं. हाताचा कोपर आणि गुडघ्याला चांगला मार लागल्या कारणाने त्यातनं थोडंसं रक्त पण येत होतं. पायात काटा घुसल्याने पाय ठणकत होता. पण आता तिला या दुखण्याचं एवढं काय वाटत नव्हतं. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने तिला इंजेक्शन दिलं व काही गोळ्या औषधं दिली. आता ती तालुक्याच्या ST स्टँडवर आली होती. स्टँडवरच तिनं मिठाईच्या दुकानातून वेगवेगळी मिठाई खरेदी केली आणि स्टँडवर जाऊन ती STची वाट पाहू लागली. तिच्या माहेरी जाणाऱ्या STची ती वाट पाहू लागली आणि ती आता निघाली होती तिच्या माहेरी. बनूबाई माहेरात येताच घडलेली हकीकत तिने बापाला सांगितली. ते ऐकताच तिची म्हातारी आई तर रडूच लागली. बनूबाईचा धाकटा भाऊ मिलिटरीत भरती झाला होता. त्याची बायको आणि 8 वर्षाचा पोरगा बनूबाईच्या आईवडिलांची काळजी घेत होती. चहा करता करता तिनं पण बनूबाईची कहाणी ऐकली. यावर ती म्हणाली, बरं झालं घर सोडून आलात. ते पुढल्या महिन्यात सुट्टीला येणारच आहे ती. तोपर्यंत तुम्ही राहा इथंच. ते काढतील काहीतरी मार्ग. बनूबाईनं आणलेली मिठाई भावजेच्या हातात दिली व 8 वर्षाच्या भाच्याला ड्रेस दिला. आईला साडी व भावजेला पण साडी दिली. वरती म्हाताऱ्याला सदरा व धोतर दिलं. हे सगळं पाहून म्हाताऱ्यानं विचारलंच, तुला तर हाकलून दिलं होतं ना, मग हे एवढं कुठून घेतलंस? यावर बनूबाई बोलली, एक दिवस माझ्या ही वेळ येणार याची मला जाणीव होतीच. म्हणून केरसुन्या इकून येणाऱ्या पैशातून वाचवून मी हे पैसे गवताच्या गंजीत लपवून ठेवलं होतं. त्यातून हे सगळं घेतलं. आणि बाबा आता मी हितच राहणार. ते भी कायमचं. हित आणि ते भी कायमचं? भाऊजेनं आश्चर्याने विचारले. हो इथंच, पण तुमच्याकडं नाही. मला फक्त तुमचा आधार हवाय. इथंच एखादी खोली भाड्याने घेते आणि राहते. माझी मी खंबीर आहे कष्ट करून जगायला. तुमच्यावर नाही बोजा पडणार माझा. बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता गावात जा आणि कुठंतरी खोली भाड्यानं मिळते का ते बघा. आहो मग दुसरीकडे कशाला जाताय? इथंच राखी पडवीची खोली रिकामी करते तुमच्यासाठी. नग असं फुकटात राहणं मला नाही पटत. अहो फुकट कुठं म्हणते मी? तुमच्या मनानं काय, पण ते काय ते समजून द्या की. तेवढीच मला बी तुमची सोबत होईल. चालतंय ना हो मामांजी? अगं तुला चालत असेल आणि तुला त्रास होत नसेल तर मला काय होतंय चालायला. बनूबाईला भावजाईनं खोली रिकामी करून दिली. नाहीतरी खोली रिकामीच होती. बाहेर जाणारं
15-20 रुपये तिला मिळतील ह्या आशेवरच तिनं बनूबाईला राहण्याचा आग्रह केला. हे बनूबाईनं ओळखलं होतं आणि आईबापाचा आधार मिळणार या हेतूने तिने जवळचे 20 रुपये काढले आणि भाऊजाईला दिले व म्हणाली, हे तुझं या महिन्याचं भाडं. अहो आत्ताच कशाला देताय, नंतर द्या. नाही नाही नाही, आत्ताच घे, आत्ता. कमीत कमी महिनाभर तरी मी हितनं हलणार नाही, असं म्हणत 20 रुपये तिने भाऊजाईच्या हातात कोंबले. बनूबाईला घरातून हाकलून दिलं. ती कुठं गेली, तिचं काय झालं याचा पण शोध संपानं घेतला नाही. आता चांगला दोघांचाच राजा राणीचा संसार चालू झाला होता, पण तरीही घरात पाळणा काय हालत नव्हता. शेवटी न राहून दोघांनी पण डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. संपा व त्याची बायको मंगल दोघंही सातारच्या एका चांगल्या डॉक्टरकडे गेलीत. त्यानं दोघांना तपासलं, काही चाचण्या केल्या व सांगितलं संपतमध्येच दोष आहे. औषध उपचार केले तर मुलंबाळं होऊ शकतात, पण किमान 6 महिने तरी औषध घेतलं पाहिजे. एका महिन्याचा औषधाचा खर्च 235 रुपये एवढा होता आणि एवढं पैसे महिन्याला खर्च करणं संपतला काही परवडण्यासारखं नव्हतं. तो टेन्शनमध्येच आला होता. दिवसामागून दिवस जात होते, दिवस बदलत होते. औद्योगिकरण वाढले. बाजारात प्लास्टिकच्या तंगुच्छे, कासरे, रश्या, दोरखंड स्वस्तात मिळायला लागली. संपाचा माल खपेनासा झाला, पण संसार चालवायला पैसा तर हवाच, म्हणून संपा आता गवंड्याच्या हाताखाली बिगारे म्हणून जाऊ लागला. त्यांच्या संगतीनं दारू पण प्यायला लागला. अशातच वर्ष संपलं. इकडे एका वर्षातच बनूबाईनं हळूहळू एक दागिना सोनाराकडं मोडायला सुरुवात केली होती व भावाच्या ओळखीने तिनं बँकेत खातं पण काढलं होतं आणि हळूहळू सगळे पैसे तिनं बँकेत जमा केले. दिवसभर ती इतरत्र गावात मोलमजुरी करीत ते पण पैसे मिळत, तेही तिनं जमवायला सुरुवात केली. वेळ प्रसंगी भाऊजाईला पण ती मदत करत असे, म्हणून भाऊ व भाऊजाई पण तिच्यावर खुश होते. म्हातारीचं प्रेम पण बनूबाईला आता मिळत होतं. एकूण आता बनूबाईचं लय भारी चाललं होतं. आणि एक दिवस उडत उडत बनूबाईच्या कानावर एक बातमी आली. दारू पिऊन संपाचं लिव्हर खराब झाल्याने त्याला सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. ही बातमी कळताच बनूबाईच्या काळजात धज झालं. कसाही असला तरी तिच्या कुंकवाचा धनी होता तो. आजपर्यंत तरी त्याच्याच नावानं ती कुंकू लावत होती. तिच्या काळजात उलगाल व्हायला लागली आणि न राहून एक दिवस ती गेलीच संपतला तिच्या नवऱ्याला भेटायला. तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती दबकतच आत शिरली आणि विचारीत ती संपाला जिथं झोपलेल्या त्याची खाट होती त्या खाटजवळ आली. संपत एकटाच होता. ती जाऊन त्याच्या पायाजवळ उभी राहिली आणि तिनं संपांच्या पायाला स्पर्श केला. तसे संपतने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिले. त्याच्या नाकात नळी घातली होती. सलाईन चालू होतं. दोघांची नजरानजर झाली आणि संपतच्या डोळ्याच्या किनाऱ्यातून पाणी वाहू लागले. तो काहीच बोलत नव्हता, पण त्याचे डोळे खूप काही सांगत होते. बनूबाई संपतच्या जवळ गेली. त्याच्या डोक्याच्या केसातून तिनं हळूवार हात फिरवला. तसा संपानं दाबून धरलेला हुंदका बाहेर पडला व तो हसमुसून रडू लागला. बनूबाईनं त्याला हातानंच थोपटून शांत केलं व पदराने त्याचे डोळे पुसले. तेवढ्यात तिथे मंगल आली. तिला बघताच बनूबाई उठून उभी राहिली. मंगलने सुद्धा बनूबाई अशी भेटेल याचा कधी विचारही केला नव्हता. तिला काय बोलावे तेच कळेना. ती गप्पच उभी राहिली. त्यावर शेवटी बनूबाईच बोलली, काय म्हणतायत डॉक्टर? यावर मंगल रडू लागली आणि म्हणाली, डॉक्टर म्हणतायत त्यांना चांगल्या हॉस्पिटलात न्या तरच ते. असे म्हणून ती जास्तच रडू लागली. नको रडू, बघू काहीतरी करू, असे म्हणत बनूबाई डॉक्टरांना भेटायला निघून गेली. डॉक्टरांनी सातारच्या डॉक्टरला चिठ्ठी दिली व त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. बनूबाईनं दोघांना पण घेतलं व ॲम्ब्युलन्स करून तिनं सातारचं हॉस्पिटल गाठलं. नवऱ्याला तिनं भरती केला आणि मंगलकडे 500 रुपये दिले व ती म्हणाली, मी येते. यावर मंगलने हात जोडले व म्हणाली, तुम्ही नका जाऊ, मी एकटी इथं काय करू, कसं करणार?
यावर बनूबाई तिला म्हणाली, अगं मी काय तुला सोडून नाही जात, तू घाबरू नको. पैशाचं पण काहीतरी बघायला नको का? मी उद्या परत येते, भावाकडनं उसणंपासनं पैसे घेते आणि परत येते, तू काळजी नको करू, असं म्हणत ती बाहेर पडली. 15 दिवसात संपत बरा झाला, त्याला रजा मिळाली. बनूबाईनं स्पेशल गाडी करून त्याला त्याच्या घरी आणलं. औषधाची पिशवी वरती 1000 रुपये तिने त्याच्या हातात ठेवले व ती लगेच परत निघाली. उंबरा न ओलांडताच ती बाहेरूनच माघारी फिरली. ती माघारी फिरताच संपा म्हणाला, कुठं निघालीस? घरात नाही येणार? यावर बनूबाई बोलली, नाही, उंबरा ओलांडून आत यायचं नाही असं तुम्हीच बोलला होता. बनूबाई रडत रडत बोलत होती. यावर संपानं हात जोडले आणि चुकलं माझं असं म्हणत त्यानं बनूबाईला मिठी मारली. शेजारी उभी असलेली मंगल त्यांच्याकडं बघत होती. ती पण पुढं होत म्हणाली, नका जाऊ अक्का, माझा इथून पुढं तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही, मला माफ करा. असं म्हणत तिने हात जोडले. बनूबाईनं तिला जवळ घेतलं आणि एका बाजूने बनूबाईनं व दुसऱ्या बाजूनं मंगलने संपतला धरलं आणि तिघांनीही एकाच वेळेला घराचा उंबरा ओलांडून तिघं आत गेलीत. वर्षातच संपतचे दिवस बदलले. बनूबाई आली आणि तिनं जुन्या घराच्या जागी चांगलं मोठं नवीन घर बांधलं. संपतवर चांगले उपचार केले. मंगलला आता 2 पोरं झाली होती. ती पण हळूहळू मोठी होत होती आणि थोरली आहे म्हणून ती बनूबाईला लपटाळू लागली होती. संपत आता तालुक्याच्या MIDCत कामाला जात होता, ते पण मोटरसायकलवरून भुर्र करून. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा एकदा परत आपण भेटूया अशीच एक नवी कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.